नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राजू सर मिशन नवोदय सैनिक स्कूल आणि स्कॉलरशिप मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा हटके असणार आहे, कारण जर तुम्ही शिक्षक असाल तर तुमच्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ काय ठरणार आहे, महत्त्वपूर्ण ठरणार आहे। आणि जर तुम्ही पालक असाल तर तुमच्या पाल्यासाठी हा व्हिडिओ काय करणार आहे, अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे। तर आजचा व्हिडिओ न स्किप करता संपूर्ण व्हिडिओ पहा। या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला काही ना काही गोष्टी शिकायला मिळतील एवढं सांगतो। आजच्या व्हिडिओला काय करूया, सुरुवात करूया। 2021 साली जो नवोदयचा पेपर झाला याच्यामध्ये 20 प्रश्न होते, 17 प्रश्न अतिशय सोपे होते, परंतु 3 प्रश्न हे काठीने पातीचे आणि मिरेट ठरवणारे प्रश्न होते। त्याच्यावर काय ठरलं, मिरेट ठरलं। तर ते कोणते 3 प्रश्न आहेत ते आपण बघणारच आहोत, परंतु प्रश्न क्रमांकाला काय करूया आपण आता सुरुवात करूया। बघा, पहिला प्रश्न काय आहे, 7.7 स्वल्पविराम 7.07 स्वल्पविराम 7 आणि 77 दशांश चिन्ह, कारण या पूर्ण संख्या नाही, दशांश चिन्ह तिकडले काय असतात, अपूर्ण संख्या असतात। यांची बेरीज किती विचारले, काय गोंधळून न जाता काय करायचं बघा। दशांश चिन्ह किती आहेत, 1 2 3 4 दशांश चिन्ह देत असताना किती द्या, 4 दशांश चिन्ह द्या। 1 थोडं लांब द्या, 2 3 आणि 4 दशांश चिन्ह। आता इथं त्याने एक शब्द वापरलाय, बेरीज हा शब्द वापरला। बेरीज वजाबाकी देत असताना शून्य वाढवायच्या नाहीत, उत्तर चुकू शकते। मग आता बेरजेला काय करू शकते आपण, शून्य वाढवू शकतोय बघा। 7.7 बरोबर। आता इथं काय दिलंय, 7.07 थोडंसं मी लांब लिहितो आणि इथं शून्य वाढतो। शून्य मी काय मगाशी सांगितलं तुम्हाला, शून्य ही फक्त बेरजेला वाढवायचं। गुणाकारला जर वाढवलं तरी सुद्धा उत्तर चुकू शकतंय आणि वजाबाकीला जरी वाढवली तरी सुद्धा काय चुकू शकतंय, म्हणून फक्त बेरजेला शून्य वाढवा, काय फरक पडत नाही। आता पुढचं बघा, हे आपण घर घेतलं, हे घर घेतलं। आता बघा 7.007 मी हे शून्य का वाढवले रे, कारण माझी बेरीज काय होणे चुकणे म्हणून वाढवले। आता आपण त्यानंतर हे पण घेतलं। आता पुन्हा बघा, आणि 77 दशांश चिन्ह 0.077 मग इथं एक शून्य, इथं एक शून्य, इथं एक शून्य। आता बघा, या सगळ्यांची बेरीज सांगितल्या। बेरीज म्हटल्यानंतर बघा 707 7 नी 7 14 हाचाला 7 नी 1 आता 8 इथं हाचा येणार आहे का, नाही। 707 इथं दशांश चिन्ह, पुन्हा बघा 7 × 7 7 2 = 14 28 हाचाला 7 नी 2 9 म्हणजे 98 दशांश चिन्ह 7847। पर्याय क्रमांक किती येईल रे, पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर। प्रश्न क्रमांक 2 काय बघा, एक काटकोन त्रिकोणाच्या 2 बाजूंची लांबी 5 सेमी आणि 12 सेमी असल्यास त्रिकोणाची परिमिती किती असेल। परिमिती शब्द वापरलाय। आता परिमिती म्हणजे बाह्य बाजूंची बेरीज, बरोबर, आणि क्षेत्रफळ म्हणजे आत व्यापलेली जागा। आता तुम्हाला याच्यामध्ये हा शब्द प्रश्न जो आहे तो त्रिकुटानुसार सोडवता आला पाहिजे। कशानुसार, त्रिकुटानुसार। आता मी तुम्हाला सकाळी त्रिकुट लिहून दिलते, म्हणजे ट्रिक्सनुसार। 3 किती, 3 4 5। आता इथं आपण बघा 3 2 6 6 8 5 10 पुन्हा बघा 3 6 9 12 आणि 15 4 के 4 4 2 8 4 त्रिकम 12 5 के 5 5 2 10 म्हणजे त्रिकुट कशी वाचायची तुम्हाला माहिती आहे। 3 4 4 5 6 8 8 10 9 12 12 15 12 16 16 20 15 आता इथे अनेक 2 त्रिकुट मी ट्रिक्सनुसार लिहून दिली, ती कुठली रे, 5 10 10 13 13 का 12 5 10 5 12 13 हा त्याच्या खाली एक म्हणजे ट्रिक्स आहे याची आपण, बरोबर। आता हे ट्रिक्सनुसार आपण लक्षात ठेवले। आता याच्यामध्ये प्रश्न कसा सोडवायचा बघा, एक काटकोन त्रिकोण म्हणजे काटकोन असा असू शकतोय, काटकोन असा असतोय, काटकोन त्रिकोण सांगितलाय म्हणून त्रिकोण हा असा काढायला पाहिजे आपण, काटकोन त्रिकोण। मग काय सांगितले, 2 बाजूंची लांबी 5 आहे,
दोन बाजूंची लांबी काय आहे 5 आहे आणि एक बाजू 12 सेमी असल्या त्रिकोणाची परिमिती किती? मग आता बघा इथं जुळतंय, दोन बाजूंची बाजू 5 आहे आणि ही किती आहे 12 आहे. मग इथे एक त्रिकूट जुळतंय बघा, 5 12 12 13 म्हणजे काय त्रिकुटानुसार काय करू शकतोय आपण काढू शकतोय 5 12 12 13 म्हणजे पर्याय क्रमांक किती येऊ शकतोय रे? पर्याय क्रमांक किती? 4 येतोय का किती येतोय? परिमिती सांगितली. मग 5 12 12 13 13 आणि 12 किती? 25 25 आणि 5 मग परिमिती म्हणल्यावर सर्व संख्यांची बेरीज म्हणजे किती आलेली आपली 30 आहे. याचं प्रश्न क्रमांक 3 काय आहे बघा, एक वस्तू 7,500 रुपये विकत घेतली आणि 8,400 मध्ये विकली तर नफ्याची टक्केवारी किती? आता इथे नफ्याची टक्केवारी शब्द दिलाय, इथं तुम्हाला पेपरला असं दिलं शेकडा किती पण विचारतील, शतमान किती विचारतील, शतक किती विचारतील. म्हणजे काय करायचं टक्केवारीमध्ये आपण काढायचं. खाली पर्याय टक्केवारीमध्ये आहेत. आता टक्केवारीमध्ये काढत असताना पहिल्यांदा बघा एक वस्तू 7,550 मध्ये विकत घेतली आणि म्हणजे खरेदी किंमत किती आहे रे? खरेदी किंमत 7,500 बरोबर ना, 7,500 बरोबर. मग आता विक्री किंमत किती आहे? 8,400. मग 8,400 म्हटल्यानंतर आता बघा टक्केवारीमध्ये काढायचं आहे. मग 8,400 मधून काय केलं आपण वजा 7,500 केलं तर किती येणार आहे रे? 900 बरोबर, 900 येणार ना. मग 900 विचारलं तर आता बघा खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत जास्त आहे. मग आपल्याला नफा झाला असेल का तोटा? नफाच झालाय बरोबर. मग टक्केवारीचे सूत्र सांगते नफा होऊन दे किंवा तोटा होऊन दे, फक्त एकच शब्द बदलायचा की नफा गुणिले 100 भागिले खरेदी किंमत किती आहे 7,500. मग आता बघा तोटा जर झाला तर तोटा गुणिले 100 भागिले, मग आता बघा नफा किती झालाय 900 गुणिले 100 भागिले 7,500. अनेक तुम्हाला पर्यायामधलं इथं सांगायचं आहे. ह्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांक म्हणतात आणि ह्याला एक दुसरं एक नाव आहे उर्फ. कोणता अपूर्णांक? मिश्र अपूर्णांक. हे पर्याय बघून ठेवा, मिश्र अपूर्णांक पण याला म्हटलं जाते. मग ह्या शून्याला ही शून्य, ह्या शून्याला ही शून्य. आता एक पर्याय करायचा बघा, 7 आणि 5 12 म्हणजे 3ची कसोटी लागते आणि हे 3ला किंवा 9ला किती जातोय 3 भाग जातोय. मग 3 1 3 3 2 6 उरला 1 3 5 15 3 त्रिक 9 3 0 0 3 0. पुन्हा बघा 25 1 25 25 किती 25 8 का किती येते 25 1 25 उरले किती 5 25 2 50 म्हणजे झाले किती 12 म्हणजे उत्तर किती आलं 12%. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 4 काय बघा, एक सामना एकूण अर्धा तास चालतो. सामन्याच्या वेळेच्या 1/10 भाग काळ टाइम आउटसाठी देण्यात येतो. तर टाइम आउटसाठी किती मिनिटाचा असतो? आता इथं टाइम आउटचं देण्यात आलंय. एक एकदा टाइम आउट किती मिनिटाचा असतो आणि एक एकदा विचारतो नसतो, त्यावेळी पण आपण काढता येतो. 10 म्हणजे 1/10 असतो म्हणजे 10 भागापैकी 1 भाग असतो आणि 10 भागापैकी 9 भाग नसतो. मग ते तुम्हाला काढता आलं पाहिजे. आता बघा एक सामना अर्धा तास चालतो. अर्धा तास म्हणजे किती मिनिटं रे 30 मिनिटं. किती मिनिटं 30 मिनिटं चालतो. सामन्याच्या वेळेच्या 10 भागापैकी 1 काळ टाइम आउटसाठी देण्यात येतो. आता टाइम आउटचा किती भाग किती आउट किती मिनिटाचा देण्यात येतो बरोबर. येतो असं विचारले, येत नसतं तर 10 पैकी 9 घेतलं असतं. आता आपण गुणिले येतो म्हटल्यानंतर आहे असं 1/10 10 1 10 10 3 30 3 1 3 म्हणजे किती मिनिटं रे 3 मिनिटं. पर्याय क्रमांक किती 2 याचं उत्तर. प्रश्न पुढचा काय बघा 5वा, 154 गुणिले 18 बरोबर 2772 तर 27.72 भागिले 1.8 मूल्य काय? आता हे गणित काय दिले आपण सोडवून दिले. आता हे गणित काय करायचं आपण सोडवायचं. इथं भागाकाराचं चिन्ह आहे अशी मांडणी करून घेतली. 27.72 भागिले 1/8 आहे बरोबर. आता इथं किती करू सोडून दशांश चिन्ह आहे 2. हे काय गुणाकार नाही भागाकार आहे शिव हा. मग आणि इथं किती घर सोडून 1 घर
बरोबर, आटपाडी घर. मग हे काय एक घर. मग आपण इथं 2 घर आहे म्हटलं, इथं पण 2 करायला पाहिजे. ज्यावेळी इथं 2 असतं तो वर पण आपण 2 करतोय. मग काय करायचं, 2 घराला 2 घर वाढवायचे झाले, करायचे झाले तर आयन काय करायला पाहिजे, 0 वाढवायला पाहिजे. मग इथं 0 वाढवले आपण. मग 2 घराला 2 घर झाली म्हणजे ह्या दशांश चिन्हाला हे दशांश चिन्ह गेलं. आता इथं कसोटी लागू शकते. एकक स्थानी 2 आहे, एकक स्थानी 0 आहे म्हणजे किती होऊ शकते, 2ची कसोटी लागू शकते. 92 18 बे 0 0 पुन्हा हळू बे के बे बे त्रिक 6 उरला 1 बे 8 16 उरला 1 बे सक्क 12. आता वर उरले किती 1386 भागिले 90. पुन्हा 2 भाग जाऊ शकतोय. मग 45 2 भागावल्यानंतर इथे येणार बे सक्क 12 उरला 1 बे 9 18 बे त्रिक 6 बरोबर. आता बघा 5 आणि 4 9 9 आणि 3 किती 11 12 का 12 आणि 6 18 म्हणजे 3ची कसोटी लागू शकते. 3 एके 3 उरला 1 3 5 15 3 2 6 त्रिक 9 3 एके 3. आता बघा इथं काय कसोटी लागू शकत नाही. 5 आणि 1 6 झालं, 2 आणि 3 5 5 आणि 1 6 अजून कसोटी लागते इथं. खरं आपण 15चा पाडा येतो म्हणजे डायरेक्ट भागवल्या. 15 एके 15 15 एके 15 उरले किती 8 15 सक्क 15 5 75 15 5 75 उरले किती 6 6 आलं दशांश चिन्ह झालं 60 15 चोक 60 म्हणजे 15.4 पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 6 काय बघा. एक रेलगाडी दिल्लीहून सकाळी 8:15ला सुटते आणि दुपारी 2:30 अजमेरला पोचते तर किती वेळ लागतो. काय लागतो, किती वेळ लागतो. मग आता निघण्याची स्थिती इथं, पोचण्याची स्थिती इथं आहे बरोबर. सकाळी निघली किती वाजता 8:15 निघाली आणि पोचली कितीला 2:30 म्हणजे इथं काय 24 ताशी घड्याळाचा काही संबंध नाही. आता ट्रिक्सनं कसं सोडवायचं की आपण ट्रायंगल काढतो, या ट्रायंगलनुसार सोडवायचं. इथं 12 वाजण्याची स्थिती येते. मग इकडली क्रिया काय असते वजाबाकी, इकडली क्रिया काय असते बेरी बरोबर. मग आता बघा 11:60 मधून काय करा 8:15 वजा करा. 60 मधून 15 गेले 45 आणि 11 मधून 8 गेले उरले किती 3 म्हणजे इथून इथं जायला 8 तास किती 3 तास 45 मिनिटं लागली 12 वाजल्यापासून. आणि पुन्हा इथं किती येणार आहे बेरीज येणार आहे म्हणून अधिक 2 तास 30 मिनिटे. आता बघा 30 आणि 45 75 होते म्हणजे 75 म्हटलं 1 मिनिटं किती 60 सेकंदाचा असतोय म्हणजे तिथं पुढे गेलं ते बरोबर क्षितिज. म्हणून काय करायला ह्याच्यात नाही वजा करायला पाहिजे. म्हणजे 75 मधनं 60 गेले उरले किती 15च फक्त उरणार आणि इथला 1 इथं द्यायला पाहिजे. 2 आणि 3 5 5 आणि 1 6 म्हणजे 6 तास 15 मिनिटं. पर्याय क्रमांक किती 2 याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7 काय बघा. x/25 बरोबर 196 x असेल तर x ची किंमत किती. असं आल्यानंतर काय घाबरण्याची गरज नाही. आता 2 गणित आपण सोडवणार आहे 7 आणि 8 नंबरचं. अतिशय सोपी गणित आहेत. आता काय करायचं वर्गमुळामध्ये ह्या गोष्टी धरायच्या. हे वर्गमुळामध्ये धरायचं, हे वर्गमुळामध्ये धरायचं. हा वर्ग आहे, हा वर्ग आहे. मग 25चं वर्गमूळ 5 आणि 196चं वर्गमूळ 14 ना 14 म्हणजे काय केलं आपण वर्गमूळ डायरेक्ट काढून घेतलं. आता काय करायचं बघा ज्या काय आहेत वर अंशामध्ये ते छेदामध्ये येणार, जी छेदामध्ये ते अंशामध्ये जाणार आणि त्या 2 संख्यांचा काय होणार आहे गुणाकार होणार आहे. मग डायरेक्ट 14 गुणिले 5 14 5 70 म्हणून पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. आता इकडलं गणित बघा 2,02,000 ही संख्या कशी लिहाल. आता मी पहिले शिकवलेले आहे तशीच लिहायची. काय करायचं नाही, रिस्क घ्यायची नाही किंवा गडबड करायची नाही. 2 लाख लिहून घ्या. एकक दशक लाखच ना 2,02,000 मग 2,000 जर आपण अशी लिहिली तर बघायचं ना यांची बेरीज करा 0 0 म्हणजे 3 घरं 2 घरं. अशा पद्धतीचा पर्याय कुठं आहे रे पर्याय क्रमांक 3 याचं. प्रश्न क्रमांक 9 काय आहे बघा.
पहिल्या 4 अभाज्य संख्यांची बेरीज म्हणजे यांची बेरीज संख्या काढायची, त्यांची बेरीज काढायची आहे. मग अभाज्य म्हणजे कुठल्या, भाग जात नाहीत त्या, आणि मुळातच काय असतात त्या विषम असतात. अभाज्य म्हणजे भाग न जाणारे आणि विषम असतात, त्यांचा पाड्यामध्ये समावेश नसतो. अशा संख्या म्हणजे कुठल्या येणार, मूळ येणार. बरोबर, मूळ येणार. मग पहिल्या 4 काढायचे. मग पहिली मूळ संख्या 2, दुसरी मूळ संख्या 3, तिसरी आणि चौथी 7 आणि 5 12, 12 आणि 3 15 आणि 2 17, याची बेरीज झाली, बेरीज सांगितली. म्हणून पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 10 काय आहे बघा. 3 कंसामध्ये 13 अधिक 6 गुणिले 7 कंस पूर्ण भागिले कंसामध्ये 11 गुणिले 3 कंस पूर्ण वजा कंसामध्ये 12 वजा 4 गुणिले 2 बरोबर किती. आता 3 कंस दिलेत. पदावली काय सांगते, कंचे भागोबेव म्हणजे भागाकार, गुणाकार, बेरीज, वजाबाकी. कंस असेल तर पहिल्यांदा कंस सोडवा. मग त्याच्यामध्ये बेरीज असू दे, वजाबाकी असू दे, गुणाकार असू दे, भागाकार असू दे. आता इथं आपण सोडू शकतोय. 4 दुनी 8, 8 वजा 12, 12 मधून 8 गेले, उरले किती रे, 4. म्हणजे इथं आपण तोंडी सोडू शकतो. इथं आलं 4, हे वजाचं चिन्ह आहे असं. 11 त्रिक 33 म्हणजे हे 33 आहे असं घेतलं. पुन्हा भागाकाराचं चिन्ह आलं, कंस गेला ना. आता हा कंस सोडून घेऊया बघा. 7 सक 42, 42 अधिक 13 किती रे, 55 म्हणजे इथं किती आलं, 55. आता बघा कसं इथं गणित चुकतंय. आता जर पुन्हा इथं गुणाकाराचे आणि कंसाच्या मध्ये चिन्ह नसते तेव्हा आपण किती घेतोय, गुणिले घेतोय, गुणिले घेतोय, कायच नसते चिन्ह तेव्हा. म्हणजे इथं गुणिले किती घ्यायला पाहिजे, 3 घ्यायला पाहिजे. मग आता तुम्हाला इथं मनात दुसरी शंका येईल, 33 न 55ला भाग जात नाही. पण तो आपले भागाकाराचा एक नियम सांगतो, 2 पद्धतीने सोडवून दाखवतो तुम्हाला. म्हणजे त्याच्यानुसार तुम्हाला काय जाईल, भाग जाऊ शकतोय. आता बघा पहिल्यांदा काय करायचं, इकडून इकडं भाग जात नाही त्यावेळी काय करायचं, किंवा आपण काय करतो इकडून इकडं भाग जात नाही. मग 55 गुणिले 3 करून बघा. 5 त्रिक 15, 15शी 5 हाच्याला 1, 5 त्रिक 15, 15 आणि 1 16 म्हणजे किती आलं, 165 भागिले 33 वजा 4. मग आता भाग जाऊ शकतो का 33ला, कितीला, हा बघा 33 एके 33, 33 33 5 165. आता इथं गेलं मग वजा 4 बरोबर. मग 5 मधून 4 गेले, उरला किती, 1. इथं आपण अशी पण मांडणी करू शकतोय. 11 एके 11, 11 ह्याला बघतो 11 त्रिक बघा, 11 एके 11, 11 त्रिक 33, 11 5 55. मग इथं 5 न 3 न या 5ला भाग जात नाही. म्हणून या संख्येचा 2 संख्येचा असे एक गणित आहे ते पदावलीमध्ये, की जे गणित आपल्याला इकडं गुणाकारची क्रिया केल्याशिवाय भागाकार सुटत नाही. मग 5 त्रिक 15, 15 भागिले आलं ना तिकडं, भागिले 3 वजा 4. इथं आपलं उत्तर एकच आलं. आता बघा 3 एके 3, 3 5 15 वजा 4, 4 मधून 5 मधून 4 गेले, उरले किती, 1. बघा तरी पण इथं पण 1 आलं आणि इथं पण 1 आलं. म्हणून पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 11 काय बघा. एका क्रिकेटच्या खेळाडूंच्या 24 ओव्हरमध्ये धावांची सरासरी 28 आहे. त्याने 25व्या ओव्हरमध्ये किती धावा केल्यास सरासरी काय होईल, 29 होईल. आता काय करायचं बघा, ओव्हरच्या खाली ओव्हर लिहून घ्या. इथं ओव्हर घ्या आणि इथं सरासरी घ्या. आता आपण काय केलं, 24 ओव्हरची सरासरी 28 आहे. मग 24 आहे असं लिहिलं, त्यांची सरासरी 28 आहे असं लिहिलं. पुन्हा त्याने 25व्या ओव्हरमध्ये किती धावा केल्यास 29 सरासरी होईल. मग ओव्हरच्या खाली ओव्हर, 25च्या इथं केल्यानंतर इथं 29. मग या काय करा, संख्यांचा गुणाकार करा आणि या गुणाकार केल्यानंतर मग काय करायचं, वजाबाकी करायची. म्हणजे त्यांचं काय काय किती धावा सरासरी 29 होईल. आता बघा किती धावा करायला पाहिजेत, म्हणजे धावा काढायला सांगितल्यात आपल्याला. धावा काय सांगितल्यात, काढायला सांगितल्यात. मग बघा 24 8 किती, 192, 92 अशी 2 हाच्याला किती, 19 ना. 24 दोन्ही 48 ने 19 67 बरोबर आहे का. मग 67 जर लिहिलं तर आपण किती आलं, 672. आता पुन्हा बघा 25 90 225, 225 अशी 5 हाच्याला आले 22, 25 दोन्ही 50, 50 आणि 2 72. आता बघा यांची वजाबाकी होणार, 725 वजा 672. 5 मधून 2 गेले, उरले 3. आता बघा इथनाच्या इथं येत नाही म्हणून इथलाच्या इथं उसनं घेतला. 12 मधून 7 गेले, उरले किती, 5.
इथलाचे परत दिला 7 गेले 0 म्हणजे किती धावा काढायला पाहिजे त्याला 53 धावा काढायला पाहिजेत म्हणजे पर्याय क्रमांक 4. बोलता बोलता एक गोष्ट सांगण्याची राहूनच गेली. जर व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करायला काय करू नका, विसरू नका. प्रश्न क्रमांक 12 काय आहे बघा की 12.1 म्हणजे 1/16 म्हणजे काय करायचं आहे, पूर्णांकयुक्त अपूर्णांक संख्या आहे ती काय करायची आपल्याला सोडवायची दशांश चिन्हामध्ये सांगायचे आहे. आता इथे पर्याय शेरखान काय करतात, जुळत्यात. काय करतात, जुळत्यात. त्यावेळी काय करायचं बघा, याचा आणि याचा गुणाकार होणार आणि याची आणि याची बेरीज होणार. बरोबर. 16 दुनी 32, 32 अशी 2, हाच्याला आले 3, 16 एके 16, 16 आणि 3 19 म्हणजे झाले किती 192 आणि हे 193 म्हणजे अधिक 193 भागिले 16 आहे असं राहणार, लक्षात ठेवा. आता बघा पुन्हा बघा 16 एके 16 इथं 19 मधनं 16 गेले, उरले किती रे 3, झाले किती 33, 16 दुनी 32 उरले किती 1. बरोबर. मग 16 ने 1ला भाग जातोय का, नाही, म्हणून 1 0 वाढवली तर दशांश चिन्ह दिलं. पुन्हा 16 ने 10ला भाग जात नाही म्हणून 2 0 वाढवल्या आणि दशांश चिन्हाच्या इकडे 0 द्यायला विसरलो का मी, नाही, म्हणजे 0 काय केली दिली. आता बघा 16 ने भाग घाला, हां 16 संग 96 उरले किती 4, झाले 40, 16 दुनी 32 उरले 8, झाले 80, 16 पंचे 80 म्हणजे 12.065. हे झालं याचं उत्तर. म्हणजे पर्याय क्रमांक किती येऊ शकतो रे, 3 याचं उत्तर येऊ शकते. आता इथं काय दिले बघा, कमाल म्हणजे किमान म्हणजे लहान, किमान सांख्यिक संख्या, किमान सांख्यिक संख्या म्हणजे लहानात लहान सांख्यिक कुठली येणार, 1 लाख, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख. बघा सांख्यिक झाली का, बरोबर. व कमाल म्हणजे मोठ्यात मोठी, कमाल आणि किमान, किमान म्हणजे लहानात लहान, कमाल म्हणजे मोठ्यात मोठी, 4 अंकी म्हणजे कुठली येणार आहे 9 9 9 9. यांच्यातील फरक किती विचारला आहे म्हणून फरक म्हणलं वजाबाकी. आता 10 मधून हितलाच्या इथे उसना गेला पाहिजे, 10 मधून 9 गेले उरला 1, हितलाच्या इथं परत दिला, हितलाच्या इथं उसना घेतला, 10 मधून 9 गेले उरला 10 तून 10 किती येणार, इथं किती येणार 0 येणार, इथं 0. आता इथं बघा हां किती येणार 9 येणार आणि इथलाच्या इथं परत द्यायला पाहिजे म्हणजे 1 मधून 1 गेले 0 म्हणून पर्याय क्रमांक किती येणार, पर्याय क्रमांक आरंभ 3 येणार. प्रश्न क्रमांक 14 काय बघा, एका शाळेत एकूण विद्यार्थ्यांपैकी 3/5 मुलं आणि 800 मुले आहेत तर मुलांची संख्या किती आहे. मग मुली वेगळ्या आणि मुलं वेगळी म्हणजे एकूण 5 भाग आहेत, 5 भागापैकी 3 भाग मुलं असणार आहेत, मग 5 भागापैकी 2 भाग काय असणार आहेत, मुले असणार आहेत. मग असं काय करायला पाहिजे, 800चं 5 छेद काढायचं नाही तर काय करायचं रे 800 का सांगा, 2 भाग म्हणजे 800 कारण आपल्याला मुलांचा भाग काढायचा आहे, 2 भाग म्हणजे 800 हां 3 भाग म्हणजे किती, याचा गुणाकार याच्याशी, याचा गुणाकार याच्याशी, 800 गुणिले 3 भागिले 2, बे के बे, बे चौक 8, बे 0 3 0 3 0 3 चौक म्हणजे 1200 पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 15 काय बघा, एक रक्कम 16 वर्षात दुप्पट होते तर वार्षिक दर किती असेल. दाम दुपटीचं सूत्र तुम्हाला माहिती आहे, 200 वजा 100 भागिले दर. आता इथं दर दिलाय म्हणून दर, कालावधी दिला असलं तरी पण हेच सूत्र. मग 200 मधून 100 गेले उरले 100 भागिले 16 बरोबर. 16 एके 16, 16 संग 96 मग त्यात मधलं उरलं किती रे 4 उरलं बघा, 4 उरलं, 16 संग 96 म्हणजे बाकी उरली 4 आणि हे म्हणजे काय येणार आहे 6 दशांश म्हणजे 6 वाचा बघू वाचन करा, म्हणजे काय येणार आहे याचं उत्तर येणार आहे करा. प्रश्न क्रमांक 16 काय बघा, 3 दशांश चिन्ह 003 गुणिले 15 अधिक 0 दशांश चिन्ह 1 0 1 2 3 अधिक
0.00 25 75. आता इथंच फक्त गुणाकार आहे, ते करून घ्या. 15 त्रिक 45, 45ची 5, ह्याच्याला आले 4, 15 0 0 आणि ह्याच्याचे 4, 15 0 0, इथं दशांश चिन्ह येणार बरोबर. 15 त्रिक 45 म्हणजे हे झालं. आता या सर्व संख्येची काय होणार आहे, बेरीज होणार आहे. आता बघा बेरीज होणार आहे. मग इथं किती आलं, 45.045 अधिक इथं किती आहे, फक्त 15च आहे का रे, 15 नाही, तिथं 0 दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह 0 1 2 3 म्हणजे हे घर गेलं, हे घर गेलं. आता पुन्हा अधिकच आलं पुन्हा, मग किती होणार आहे, 5 दशांश चिन्ह 00 25 75 बरोबर. आता हे घर आपण सोडवायचं आहे. हे गणित मोठं दिसतंय, परंतु काय करायचं सोनवणे की दशांश चिन्हाच्या तिकडलं घर महत्त्वाचं आहे. इथं येणार 5, इथं येणार 7, 5 आणि 3 8, इथं येणार 9, इथं येणार 5, इथं येणार 0, इथं 5शी 5, 5 आणि 5 10, 10शी 0, ह्याच्याला 1 4 आणि 1 5. आता बघा पुढं जायचं का मागायचं, 50 पण पर्याय 51 पण पर्याय. अंदाजे मूल्यला दशांश चिन्हाच्या तिकडलं घर जर 5 असेल तर पुढं जावा, दशांश चिन्हाच्या 5 पेक्षा लहान असेल, 4 असू दे 3 असू दे 2 असू दे 1 असू दे तर मागे या. परंतु दशांश चिन्हाची तर तुमच्या मनात शंका आली तर 5 आहे, परंतु पहिलंच घर 1.0 आहे ना, मग मागं आलेलं बरोबर म्हणजे किती, पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 17 काय बघा, एक रेडिओ त्याच्या छापील किमतीच्या 3 दशांश चिन्ह 4 किमतीत विकत घेतो आणि छापील किमतीच्या 20% जास्तने विकतो, तर त्या नफ्याची टक्केवारी किती. आता बघा त्याची किंमतच दिलेली नाही, छापील किंमत. मग छापील किंमत ज्यावेळी दिलेली नसते ती किती धरा, 100 धरा. मग एक रेडिओ त्याच्या छापील किमतीचे 3/4 भाग म्हणजे काय करा, त्याचं 3/4 काढा, म्हणजे 4 भागापैकी 3 भाग बरोबर किती आलं, 75. लक्षात आलं काय केलं आपण, 4 भागापैकी 3 भाग म्हणजे 75 आलं. आता पुन्हा इथं कसं फिरलं बघा, छापील किमतीत 20% जास्त न विकतो. मग आता छापील किमतीत ह्या किमतीत 75 नव्हे, ही विक्री किंमत झाली, म्हणजे त्यानं विकलाय, विकत घेतला, ही 75 छापील किंमत नाही. छापील किंमत आपली किती होती, 100 होती. मग 100च्या 20% जास्त न विकतो. मग 100चे म्हटलं गुणाकार, 20% ज्यावेळी काढणारा भागिले 100 त्यावेळी किती येणार आहे, 20च येणार आहे. म्हणून 20% जास्त न विकतोय. कमी विकत असता तर वजा केलं असतं, जास्त न विकतोय म्हणलं अधिक, म्हणजे 100 मध्ये किती होणार आहे, अधिक 20 होणार आहे. बरोबर येणार किती रे, 120 येणार. आता हे 20% जास्त न विकतोय म्हणून. आणि आता काय सांगितलं तर त्या नफ्याची टक्केवारी किती असेल, नफ्याची टक्केवारी कोणती पण संख्या 100% वर नसती, ही आली 120 आणि हिची तिनं विकत घेतलेली किंमत आली 75, म्हणून 120 वजा 75 बरोबर 45%, म्हणून पर्याय क्रमांक 2.